श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहेत पौष्टिक हिरव्या मुगाचे लाडू, फायबरयुक्त. तर आपण त्यासाठी काय काय घेतले ते बघूया. तर इथे घेतलेले आहेत मी गावठी मूग असतात ते घेतलेले आहे 1 वाटी, गूळ घेतलेला 1 वाटी, साजूक तूप घेतलेला 1 वाटी, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि वेलची पूड घेतलेली आहे. कमी साहित्यामध्ये एकदम पौष्टिक लाडू होतात बघा, की ज्यामध्ये आपला फायबर आहे, प्रोटीन आहे आणि आयर्न पण आहे. तर इथे कढई घेतलेली आहे मी. तर त्यामध्ये आपले हिरवे मूग टाकते बघा. ते आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. 5 ते 10 मिनिट आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. जास्त पण भाजायचे नाही, नाहीतर ते कडू लागतात. आमच्याकडे जगन्नाथपुरीची रथयात्रा आहे, त्यासाठी हे मी भोग करते. तर मी काय काय बनवले हे तुम्हाला हे माझ्या नवीन चॅनलवर नक्कीच अपलोड करीन. थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये बघा आपले पाय दुखतात, त्यासाठी हे असे पौष्टिक लाडू नक्कीच चांगले असतात आपल्या शरीरासाठी. तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. बघा सतत आपल्याला असे हलवून घ्यायचे आहेत. तर इथे आपले मूग भाजून झालेले आहेत चांगले. मी आता गॅस बंद करते आणि थंड करायला ठेवते. बघा इथे आपले मूग पण बऱ्यापैकी थंड झालेले आहेत. आता ते मी मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे, म्हणजे आपली चांगली पावडर होते त्यामध्ये. बघा अशा प्रकारे आपली पावडर रेडी झालेली आहे. मी थोडी जाडच ठेवलेली आहे ती. आता गॅस लावून मी कढई पुन्हा गरम करून घेते. देवाला भोग लावण्यासाठी मी ही नवीन कढई घेतली. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये देईन. तर आपली कढई पण चांगली तापलेली आहे. तर 2 ते 3 चमचे मी तूप टाकलेलं आहे. लागलं तर आपण नंतर टाकणार आहोत. तूप आपल्या घरचंच आहे. तुम्हाला जर रेसिपी याची पाहिजे असेल तर नक्कीच देईन. तूप चांगलं गरम झालं पाहिजे बघा. आपलं तूप पण चांगलं गरम झालंय. आता त्यामध्ये आपण दळलेलं मुगाचं पीठ आहे ते टाकणार आहे. चांगलं मिक्स करून घेते. आपल्याला हे पण 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं आपण त्यामध्ये साजूक तूप टाकणार आहोत. मला त्यामध्ये तूप कमी वाटतो म्हणून मी अजून 2 चमचे त्यामध्ये तूप टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता त्यामध्येच मी ड्रायफ्रुट्स टाकते, म्हणजे ड्रायफ्रुटचा कच्चेपणा निघून जाईल. किंवा तुम्ही आधीही तळून घेऊ शकता. चांगलं त्यामध्ये शिजून घ्यायचे आहेत बघा. आपला पीठ चांगला भाजलेला आहे. तर मी आता गॅस बंद केलेला आहे बघा. पीठ गरम असताना त्यामध्ये किसलेला गूळ टाकायचा आहे. मी लहान कापून घेतलेला आहे बघा. चांगला गूळ मेल्ट झालं पाहिजे त्यामध्ये. आता त्यामध्ये टाकते वेलची पावडर. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे बघा आपल्याला. अशा प्रकारे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. मी 5 ते 10 मिनिटं तसंच मुरवत ठेवणार आहे. आता मला लाडू वळवताना थोडं तूप कमी वाटलं म्हणून मी अजून वरून थोडं तूप टाकलेलं आहे बघा. एकूण आपल्याला पाऊण वाटी तूप लागलेलं आहे त्यामध्ये. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण थोडं गरम आहे, हाताची नक्कीच तुम्ही काळजी घ्या. तर लाडू वळवून घेते मी. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही लहान मोठं ते वळवू शकता बघा. आता ते सगळे लाडू मी रेडी करते. तर इथे सगळे लाडू आपले रेडी झालेले आहेत.
तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.